साहेब आहेत हे नामांकित शेतकरी आहेत आणि फार मोठे यांचं उपयुक्त या ठिकाणी शेतीमध्ये असं कार्य आहे. तर आज त्यांनी आपल्या या ठिकाणी टोटली जे इंडिया ग्रोचे काही प्रोडक्ट या ठिकाणी त्यांनी वापरले. तर आपण त्यांच्याकडूनच ऐकू या ठिकाणी टोटली त्यांनी कोणते प्रोडक्ट वापरले आणि या ठिकाणी कशा पद्धतीने वापरले आणि काय थोडंसं त्यांना फरक जाणवला. सर प्लीज सांगा. मी एम.आय. वीर आणि एम.आय. सिट्रा हे दोन प्रोडक्ट याच्यावर यूज केले आणि ग्रो मॅजिक म्हणून खालून फर्टिगेशन केलं. त्याच्यानंतर मला रिझल्ट चांगले वाटलेत. थ्रिप्ससाठी आणि माईटसाठी एकदम चांगल्या पद्धतीत काम झालं. एम.आय. प्राऊड पण बुरशीनाशक म्हणून एक चांगलं एक बुरशीनाशक आहे आणि हे प्रोडक्ट वापरून एकदम बरं वाटलं, कारण ऑर्गॅनिक प्रोडक्ट असल्यामुळं रिझल्ट दीर्घ काळ आहे त्याचा. आणि ह्या प्रोडक्टमध्ये एक दुसरं 15 ते 20 दिवस फवारणी कुठलीही मारायची गरज पडत नाही. वा वा वा. याच्यामध्ये फरक काय जाणवला तुम्हाला या ठिकाणी टोटली थोडासा? पेस्टिसाईडमध्ये याचे पेस्टिसाईडचे 5 ते 6 दिवसामध्ये परत एक स्प्रे घ्यावा लागतो आणि याला 15 दिवसानंतर स्प्रे घ्यायची गरज नाही 15 दिवसापर्यंत. साहेबांनी जो अनुभव सांगितला आणि या ठिकाणी खूप मोठं तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात यांनी काकडी पीक या ठिकाणी लावलेलं आहे. या ठिकाणी टोटली सर थोडंसं कॅमेरा फिरवा, यांना पूर्ण या ठिकाणी दाखवा. या ठिकाणी टोटली खूप मोठं काकडी पिकासाठी यांनी या ठिकाणी टोटली शेतामध्ये आपले प्रोडक्ट यूज केले आणि खरोखरच या ठिकाणी टोटली खूप मोठं या ठिकाणी उत्पन्न त्यांना या ठिकाणी होणार आहे. आणि त्यांनी जो अनुभव शेअर केला हे खरोखरच आपल्या पूर्ण महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशासाठी फार उपयुक्त असं मार्गदर्शन राहील. त्याबद्दल त्यांनी आपला अनुभव शेअर केल्याबद्दल त्याचं धन्यवाद देतो. थँक्यू. हार्दिक अभिनंदन सर. ग्रेट, जबरदस्त.